किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत आनंदी असाल। आज आपण होममेड मिनी पिझ्झा बनवणार आहोत। अगदी हेल्दी आहे, इनो सोडा कसलाही वापर न करता, आणि गॅरंटी देऊन सांगते की मुलांना तुम्ही रोज जरी दिला तरी मुलं खूप आवडीने खातील। मुलांना आता भरपूर सारं बाहेरच खायला हवं असतं, तर आज आपण अगदी बाहेरसारखं घरीच बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमीत कमी टायमामध्ये। अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही घरी सकाळी घाई गडबडीमध्ये बनवू शकता, तेवढ्या सोप्या पद्धतीने। चला मग नवे घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा। सर्वप्रथम मी तर एक काचेचा बाउल घेते, त्या बाउलमध्ये मी तर 1 वाटी मूग डाळ घेते। आपल्याला मूग डाळला स्वच्छ धुवून घ्यायचं। मी ते मूग डाळला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। नंतर आपल्याला पाणी ॲड करून व्यवस्थित झाकून ठेवायचंय। मी ते 2 तासासाठी ठेवलेलं होतं, तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्ही 25 ते 30 मिनिटांसाठी ठेवलं तरी चालेल। तर मी 2 तासानंतर तुम्हाला दाखवते की मूग डाळ खूप छान पद्धतीने इथं भिजून झालेली आहे। आता आपण एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचंय। मी तर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळ काढून घेते। तुम्ही 2 वेळा फिरवली तरी चालेल। मी तर एकाच वेळेस सर्व डाळ मिक्सरला फिरवून घेणार आहे। डाळ टाकून झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। मी इथे एक मोठी हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला हवं तुम्ही जिरा देखील ॲड करू शकतात, आलं पण ॲड करू शकतात। जर तुमच्याकडे मुलं तिखट खात असतील तर मिरचीची क्वांटिटी देखील वाढवू शकतात। इथं मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे। बघू शकतात आपलं खूप छान पद्धतीने इथं मूग डाळचं बॅटर बनून तयार झालेलं आहे। याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार नमक पण ॲड करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी एकजीव झालं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण गॅसकडे वळून घेऊया। इथं मी एक तवा ठेवते गरम करण्यासाठी, 1 चमचा तूप तव्याला व्यवस्थित लावून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप, बटर कशाचाही वापर करू शकतात। आता आपण एक एक करून छोटे छोटे पॅनकेक सारखे आपल्याला व्यवस्थित मुगचे डीडे टाईप बनवून घ्यायचे। अगदी आपल्याला जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही ठेवायचे। अगदी मी होईन तेवढे बारीक करून घेते। अगदी तुम्हाला हवे तर तुम्ही जाड पण करू शकतात किंवा एकच मोठं पण करू शकतात, पण इथं मी मिनी पिझ्झा बनवते त्यासाठी मी इथं एकदम छोटे छोटे आकाराचे बनवते। तर इथं मी 2 मिनिटासाठी व्यवस्थित गॅस मंद फ्लेमला एका साईडने व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला परतवून घ्यायचे। तुम्हाला वाटत असेल की हा नॉनस्टिक तवा आहे, पण आता नॉनस्टिक राहिलेला नाही आहे, अगदी चिपकतं वगैरे। बघू शकतात मला पलटी करायला सुद्धा म्हणजे भरपूर टाईम लागतोय की निघायला। तर मला म्हणायचं एकच आहे की तुम्ही कोणत्याही तव्यावर देखील बनवू शकतात। इथं मी टोमॅटो केचप, पिझ्झा सॉस आणि मेयोनीज पण घेतलेलं आहे। आता आपण व्यवस्थित लावून घ्यायचे। अगदी कानेकोपरे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, जेणेकरून खाताना सर्व बाईट सेम लागतील आणि अगदी पिझ्झासारखी फिलिंग येईल। आणि मी गॅरंटी देऊन सांगते की खूप छान लागतात। अगदी तुम्ही बाहेरचा पिझ्झा वगैरे मुलांना देणं विसरून जाल आणि बनवायला पण एवढा फारसा टाईम वगैरे लागत नाही, फक्त बेसिक साहित्यामध्ये बनतं। तर आपल्याला व्यवस्थित आता लावून घ्यायचं आहे। मी तिघं गोष्टी एक सोबतच लावून घेतलेले आहेत। मी सुरुवातीला पण बोलली की तुमच्याकडे तिखट खात असतील तर तुम्ही याच्यात थोडी शेजवान चटणीचा देखील वापर करू शकतात। मी तर सर्व व्यवस्थित मिक्स लावून घेतलेलं आहे, मेयोनीज, टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस। तर आता मी इथं थोड्या भाज्या ॲड करते। मी तर कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च घेतलेली आहे। तुम्ही पनीरचा देखील वापर करू शकता, त्याच्या जागेवर गाजरही घेऊ शकता। तुम्हाला हव्या तर तुम्ही भाज्या ॲड करू शकतात। मी तर एका प्लेटमध्ये चीजला किसून घेतलेलं आहे। आता आपण वरून थोडं चीज पण ॲड करून घेऊया। मी इथं जास्त पण नाही, कमी पण नाही, मीडियम चीजाचा वापर करते। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात। मी वरून थोडं चिली फ्लेक्सनी ऑर्गॅनो टाकते, अगदी पिझ्झाचा टेस्ट प्रॉपर येण्यासाठी। बघू शकता तिथं मी थोडं ऑर्गॅनो पण वरून ॲड करून घेते आणि आपल्याला अजून 2 मिनिटं झाकण ठेवून मंद फ्लेमला शिजवून घ्यायचे, जेणेकरून खालचं बेस पण व्यवस्थित शिजेल आणि आपलं चीज, भाज्या वगैरे पण अगदी व्यवस्थित सॉफ्ट होतील, चीज मेल्ट होईल। बघू शकता तिथं फायनली आपला मिनी पिझ्झा बनवून तयार झालेला आहे आणि टेस्ट खूप छान लागतो आणि मुलं तर खूप आवडीने खातात। आणि या पद्धतीने मुलांना पिझ्झा रोज बनवून दिला तर हेल्दी पण होईल आणि मुलांची आवड पण जपली जाईल।
आणि तुम्ही सकाळच्या टिफिन बॉक्सला देखील बनवू शकता. बनवायला फारसा टाइम वगैरे लागत नाही, अगदी तुम्ही 10 मिनिटात बनवू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपी सोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.